अर्जुन, चला उठा. ए अर्जुन बाळा, चला उठा पटकन. किती वाजलेत? अरे आम्ही झोपी झोपी करतोय. इतक्या वेळ कोणी झोपत असतं का? चला उठा. उठल्यानंतर मम्मम करा, आंघोळ करा, रेडी व्हा. चला उठा. आणि सगळं झाल्यानंतर आई बाबांसोबत छान छान खेळा. उठ. स्वानंदी, तुम्ही इथे? मनीष सर, मी इथे म्हणजे मी आपल्या घरात नसणार आहे तर कुठे असणार आहे? बघितलं नाही तुम्ही? मी अर्जुन सोबत खेळत होते, त्याला उठवत होते. आपलं घर म्हणजे तुम्हाला आठवतंय हे सगळं? मला आठवतंय म्हणजे? मला का नाही आठवणार? काय विसरले मी? स्वानंदी, तुमचा अपघात झाला होता, त्यानंतर तुमची स्मृती गेली होती, तुम्हाला काहीच आठवत नव्हतं ना, म्हणून विचारलं. मनीष सर, मान्य आहे माझा अपघात झाला होता, पण मी काही विसरले नाहीये. मला सगळं आठवतंय. मनीष सर, प्लीज सांगा ना, ती चिठ्ठी कोणी पाठवली होती? मनीष सर, तुम्हाला माहिती आहे माझा गुन्हेगार कोण आहे? तुम्ही त्या दिवशी म्हणाला होतात की स्वानंदी, तुमचा गुन्हेगार कोण आहे हे मला माहिती आहे. मनीष सर, प्लीज सांगा ना, कोण आहे माझा गुन्हेगार? मनीष सर, हो सब बघताय काय माझ्याकडे? सांगा ना, कोण आहे माझा गुन्हेगार? मनीष सर, प्लीज बोला, कोण आहे माझा गुन्हेगार? मनीष सर. स्वप्न होतं, पण हे स्वप्न आज ना उद्या खरं होऊच शकतं ना. स्वानंदीला त्यांची स्मृती परत आल्यानंतर त्या विचारतीलच त्यांचा गुन्हेगार कोण आहे, तेव्हा काय उत्तर देणार मी? पुढचं पुढे बघू, पण आता या अवस्थेत स्वानंदीला परत त्या चिठ्ठ्या मिळता कामा नये.